मी मनुष्य आहे, मी देव आहे, यामध्ये शरीर वेगवेगळं आहे, परंतु आत्मतत्व एकच आहे. कोणत्याही काळात कोणत्याही कारणाने कधीही किंचित मात्रही ज्यात बदल होत नाही, परिवर्तन होत नाही, ज्याचा नाश होत नाही, ज्याचा अभाव होत नाही, ज्याची क्षिती होत नाही, त्याचंच नाव आहे अविनाशी आत्मतत्व. आत्म्याचा विनाश होत नाही आणि आत्म्याचे म्हटले जाणारे हे संपूर्ण शरीर नाशवान आहेत. जसा आत्मा अविनाशी आहे, त्याचा विनाश कोणीच करू शकत नाही, परंतु शरीर नाशवान आहे आणि नाशवानाला कोणी अविनाशीही बनवू शकत नाही. आपल्याला शरीरात ठेवल्याने अहमता अर्थात मी पण उत्पन्न झालं आणि शरीराला आपल्यात ठेवल्याने ममता अर्थात माझे पण उत्पन्न झालं. स्वयंला ज्या ज्या वस्तूमध्ये आपण ठेवू त्यात मी पण उत्पन्न होत जातं. जसं आपल्याला धनामध्ये ठेवलं तर मी धनवान आहे, राज्यात ठेवलं तर मी राजा आहे, बुद्धीत ठेवलं तर मी बुद्धिमान आहे आणि विद्येत ठेवलं तर मी विद्वान आहे असं आपण म्हणतो. यातून मुक्त होण्याचं कारण ते एकच आहे की सत्यतत्वाचा बोध. सत्याचा बोध झाल्याशिवाय असतापासून निवृत्ती होत नाही. भगवंताने आपल्याला विवेक आणि विचारशक्ती दिलेली आहे, तरीही मनुष्याकडून एक चूक होते की तो प्रथम शरीर पाहतो मग आत्मा पाहतो, म्हणजेच प्रथम आकृती पाहतो नंतर भाव पाहतो. पण वरलावलेली पॉलिश कुठपर्यंत टिकेल याचा साधकाने विचार केला पाहिजेत. आत्मा अगोदर आहे की शरीर याचा विचार केल्यावर सिद्ध होते की आत्मा अगोदर आहे आणि शरीर नंतर, म्हणजेच भाव अगोदर आहे, आकृती नंतर आहे. म्हणून साधकाची दृष्टी प्रथम भावरूपी आत्म्याकडे जावी, शरीराकडे नाही. आणि आत्म्याचा कधीच विनाश होत नाही, त्याचा जन्मही होत नाही आणि त्याचा विनाशही होत नाही. कारण उत्पन्न होणाऱ्या गोष्टीचाच नाश होतो, जे उत्पन्नच होत नाही त्याचा नाशही होत नाही. आपण 84 लाख शरीरे धारण केलो, पण कोणतंही शरीर आपल्याबरोबर आहे का? नाही. आणि आपण कोणत्या तर शरीराबरोबर आहोत का? नाही. आपण त्यापासून जसेचे तसे वेगळे होत जाऊ. हे जाणण्याची विचारशक्ती आपल्याला त्या शरीरात नव्हती, पण हे जाणण्याची विचारशक्ती आपल्याला मनुष्य शरीरात लाभलेली आहे. आपण जर हे जाणणार नाही तर भगवंताने दिलेल्या विवेकाचा निराधार केल्यासारखं होईल. विवेकाला महत्त्व देऊन आत्मतत्वाचा अनुभव घ्यावा, पण अविवेकाला महत्त्व देऊन आकृतीचा अनुभव घेऊ नये. विवेक हे अध्यात्मतत्व सत्संग आणि संतांकडून मिळतं. एक वाक्य असं आहे की अध्यात्मतत्व समजण्यासाठी डोळे नाही तर दृष्टी हवी आहे, आणि ही अध्यात्मदृष्टी आपल्याला संत देतात. स्वतःची पूज्यता ज्याच्या डोळ्यांनी नाकारली, स्वतःची कीर्ती ज्याच्या कानांनी नाकारली, आधार सत्कार अशा गोष्टी ज्याच्या मनाला भावतसुद्धा नाहीत, ते आहेत खरे संत. आणि आपल्याला अशा संतांची प्राप्ती झालेली आहे. धन्यवाद. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हरे राम 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 सीता राम राम राम। 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 सीता राम राम राम। सीता राम राम राम। बोले सियावर रामचंद्र भगवान की। पुन्हा एक बार श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त भाविकांना प्रणाम आहे। आठवड्यातला एक दिवस किमान आठवड्यातून एक दिवस असं आपण भगवत चर्चेसाठी ठरवलेलं आहे। आणि तेही 1 तास आहे। आठवड्यातला एक दिवस नाही, 1 तास आहे। बाकीचे जे दिवस आहेत आणि जे तास आहेत, जो वेळ आहे तो आपण प्रापंचिक चर्चेमध्ये, असत संसार चर्चेमध्ये आपण आपला वेळ घालत असतो। शरीर पराते सेविता, संसार गौरवची वानिता। जर कोणी वर्णन करत असेल तर संसाराचाच गौरव करतात। जर चर्चा करायची असेल तर सांसारिक चर्चाच होते। आणि का हो नाही, आपण संसारातलेच आहोत। 24 तास जर आपण झोपी गेलो, जागृत अवस्थेमध्ये, तर सांसारिक चर्चा होती। कधी कधी आपण झोपी जातो, रात्री असो दिवसा असो। ज्या वेळेस स्वप्नावस्थेमध्ये आपण राहतो, तर त्यातही आपण कोणते स्वप्न पाहतो?
परमार्थच आहे. कधी असं भजन केलेलं, कधी सत्संग झालेलं असं कधी येतच नाही. स्वप्न भी संसाराचेच पाहतो. भांडणच झाले, वाटणीच झाली, स्वप्नामध्ये मारामारीच झाली, काय काय दिसतं, वाघच मागं लागला वगैरे वगैरे. एक बार विचार करा की आपलं चित्त संसार विषयामध्ये किती फिट झालेलं आहे, किती रंगून गेलेलं असेल, किती मजबूत असत त्याला तादात्म्य संबंध, किती जबरदस्त संबंध असेल. स्वप्नात देखील आपलं चिंतन सुटत नाही म्हणजे आपली अवस्था काय असेल. सोच विचार करीत असतानाही सांसारिक विचारच असतात. स्वप्नातही संसार आहे, जागृतही संसारच आहे. आणि झोप घेणं बी तर संसारच आहे, ते तर स्वप्नच, ते तर आहेच. झोप घेणं बी तर संसारच आहे ना, परमार्थ थोडाच आहे. उलट जाग होणं परमार्थ आहे. आपण तर झोप घेतो, हे तर संसारच आहे. मग आता काय राहिलं? जागृती, स्वप्न, सुसुप्ती. काय आहे? एकंदर संसार आहे. आणि एवढा मजबूत संसार, एवढं जबरदस्त बंधन, एवढा बांधलेला जीव आहे. आता कोणतं बंधन आहे आपणाला? म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी बंधनाचं नाव बी स्पष्ट केले. संसार बंधन तोडा वेगी, हे बंधन आहे आपणाला. जागृतीत, स्वप्नात, सुसुप्तीत. आणि ज्याचं बंधन तुटलंय, ज्याच्यामुळे तुटलंय, त्याचंही प्रमाण संतांनी दिलेलं आहे. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. आता त्या संत जीवनाचा, संत जगत आणि जीव जगत, या दोन्हीतलं अंतर किती मोठं आहे. संत म्हणजे काही रंगारूपानं थोडंच असतात. संत जगत आणि जीव जगत मधला अंतर खूप मोठा आहे, खूप मोठं अंतर आहे. आता संताची संगती करा, संताची संगती करा म्हणजे अंतर तर मिटावं लागेल. लक्षात यायले ना तुमच्या? संताची संगती करणं आता कशा, काय काय कठीणाई आहे याच्यामध्ये? समजले? आधी काय समजून घ्यावं लागेल आपणाला? दोन्हीतला अंतर समजून घ्यावं लागेल. तुमच्या आमच्या चित्तामध्ये तादात्म्य, तुमच्या आमच्या चित्तामध्ये बंधन संसाराचं आहे आणि संतांच्या चित्ताला देवाचं तादात्म्य लागलेलं आहे, अथवा तदाकार झालेले आहेत. चिंतने चिंतने तद्रूपता, दोन्हीचं अंतर खूप मोठा. आता संताची संगती करा, संताची संगती करा. कसं करा? काय करावं लागेल? या तर संतांना देवाचं तादात्म्य सोडून आपल्याकडे यावं लागेल. नाहीतर आपणाला सांसारिक तादात्म्य सोडून संतांकडे जावं लागेल. कोणीकडे यायला तयार नाहीत. संगती कशी होऊ शकते? ते आपल्या जाग्यावर अडीग आहेत, तटस्थ आहेत.
हे आपल्या जाग्यावर, संसारी आपल्या जाग्यावर मजबूत आहेत. हे आपली जागा सोडायला तयार नाहीत, ते आपली जागा सोडायला तयार. संगती होतच नाही. संत संगती कठीण आहे, अवघड आहे, हे जे म्हणतात ना, हेच आहे, बाकी काही नाही. संत अवघड नाहीत, संताची संगती अवघड आहे. अवघड राहतात ते संतच नसतात. वास्तविक पाहता संत अवघड नसतात, पण त्याची भेट मात्र अवघड आहे, संगती मात्र अवघड आहे. अवघड तर हे जीव आहेत, संत कुठे अवघड आहेत. अवघडातून काढणारे संत आहेत, पण संत अवघड नाहीत. आता या दोन्हीची संगती कशी लावायची? संत संग आपण म्हणत राहतो ना, हे खूप कठीण आहे. एक उपाय सांगितलेला आहे, संतांनीच सांगितलेला उपाय आहे की संताची संगती गाठायची आहे, साधायची आहे, तर पहिले बंधन तोडावं लागतं. आता बंधन कशानं तुटल? काय आहे आपल्याकडे? त्याच्याकडे एकच उपाय सांगितलेला आहे, बंधन तोडायचं. एकच उपाय आहे. ते एक अभंगच तुमच्यापुढे सादर करतो. हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संताचे ते पाय, येणे साधती साधने, तुटती. बंधन तोडायचं आहे ना, भावाची बंधने. संताची संगती करण्याच्या आधी, संगती करण्याआधी पाय धरावं लागतात. आता अजून हे कोड्यातच बोलणं आहे, कोडच आहे. संगती करायच्या आधी पाय धरावं लागतात. पाय कसे धरता येईल? पाय तर संगती केल्यावरच पकडता येतील ना. नाही, पाय धरण्याचा अर्थ शास्त्रांनी दिलेला अर्थ आहे, आपला नव पदरचा अर्थ नाही. नको तसला, जे शास्त्राने प्रमाणित केलेलं आहे ना, त्यालाच आपण घेऊ. थोडंच घेऊ, पण शास्त्रानं प्रमाणित केलेलं घेऊ. कोणते पाय धरायचे आहे ते सर्वांना धरता येतात. श्रुती स्मृतीचा अर्थ आपण होनी मूर्त, अनुष्ठुनी जगात देत, वडील जे हे, जे हे, हे. पुढची ओवी ऐका. तयाची, कोणाची? जे स्वतः अनुष्ठान करून देतात, जगाला देतात. आधी अनुभव करतात, वागतात आणि मग सांगतात. त्याला काय म्हणतात? अनुष्ठान करून देणं. देऊन अनुष्ठान होत नाही, अनुष्ठान करून देणं आहे. अनुष्ठनी जगात देत, वडील जे हे, तयाची आचरती पाऊले. पावणी सात्विक श्रद्धा चाले. 17वा अध्याय ज्ञानेश्वरी, 17वा अध्याय. तयाची कोणते पाऊले? आचरती पाऊले. संतांनी सांगितलेलं आचरण करणं म्हणजे संताचे पाय धरणं. त्या पायावर
त्या मागाने चालणे, संत गेलेल्या मार्गावर चालायचा प्रयत्न करणे म्हणजे पाय धरणे. आणि पाय धरलं की थोडा आपला प्रवास होतो त्या मार्गावर, आणि काही अंतरावर गेलं की संत भेटतात. एक गंमत मला आठवते. एका मुलीनं भजन म्हणली. भजन वैष्णव जन तो तेने कही, पीड पराई जाने रे. संत नरसिंह मेहता. मी ऐकलो, खूप सुंदर आवाज तिचा, गाणं झालं. आणि म्हणलो बेटा, मग या पदामध्ये जे काही संताचं वर्णन केलेलं आहे, हे संत कुठं भेटतील? ऐकायला ना तुम्ही, हे संत कुठं भेटतील? इतकं गोड उत्तर दिलं त्या मुलीनं. म्हणली महाराज, संत भेटतील कुठं याचा शोधच लावणे, हुडकूच नाही. तर या अभंगात, या पदामध्ये जे सांगितलंय ते वागण्याचा प्रयत्न करावून आपणच संत व्हावं. संत कुठं हुडकायचं? संत शोधायचं नसतंय, देव बी प्राप्त करायचं नसतंय, देव व्हायचं असतंय. सेम तसंच संत बी व्हायचंच राहतंय. आता तुम्हाला म्हणायला गेलं तर आपण कुठं संत होत आहो का? मरा मग, जीव जगतमध्ये राहा. संत शब्दाचा अर्थच शाश्वत होणे. संत होणे म्हणजेच शाश्वत बनायचं. आता आमच्याकडे खूप लोक येतात, महानुभाव पंथाचे स्वाध्याय करणारेच आहेत, बैठक करणारे आहेत, अजून ओम शांतीवाले आहेत. आम्ही फिरतो ना, आमचं काय फिरस्ती मामला आहे. या फिरण्यामध्ये सारे भेटतात. बुद्ध धर्माचा स्वीकार करणारे आहेत, साईबाबाचेच भक्त आहेत, कोणी तिरुपती बालाजीचंच आहे, कोणी विठोबाचेच आहेत. अरे रे रे, सारे भेटतात असे. कोणता धर्म श्रेष्ठ आहे? मग कोणता देव श्रेष्ठ आहे? कोणता संप्रदाय श्रेष्ठ आहे? कोणता पंथ श्रेष्ठ आहे? अडचण संप्रदायाची नाही. आता अडचण पंथाची, संप्रदायाची, देवाची अडचण नाही. अडचण आहे फक्त त्या संप्रदायात राहून वागणाऱ्याची. कोणाची अडचण आहे? संप्रदायाची. काय अडचण आहे तुम्हाला? काय अडचण आहे? काय करावं लागते? कशात बी राहून वागणंच ठीक आहे ना. आणि ज्याला वागायला आलंय त्याला संप्रदाय निवडायची गरजच नाही. आम्ही काय करतो की संप्रदाय निवडत राहतो, की बैठकीत गेलेलं बरं का स्वामी समर्थ केलेलं बरं, की मग स्वाध्याय केलेलं बरं. काहीच ते बरं वाईट संबंध त्याच्याशी नाही. संबंध कशाशी आहे? कशात जरी राहिलं तर एक जरूर करावं लागते. काय? आचरण. राहाव कशात हे नाही, राहाव कसं, प्रश्न ते, अडचण त्याची आहे. कशात राहाव हे अडचण नाही, कसं राहाव समजाले ना. मराठीमधूनच सांगालो ना, समजलंच पाहिजे तुम्हाला. मला इंग्रजीमध्ये सांगता येत नाही म्हणून मराठीत सांगालो. अडचण कशाची आता? आपली आहे की पंथाची, मताची आहे? आपल्या अडचण आपली आहे, स्वतःची अडचण. आणि याच उद्देशानं ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमची सोडवण स्वाध्याय करत नाही, तुमची सोडवण बैठक करत नाही, तुमची सोडवण वारकरी संप्रदाय करत नाही, तुमची सोडवण ओम शांती करत नाही. तुमची सोडवण तुम्हालाच करावं लागते. आपुली आपण
करा सोडवा. आणि आम्ही भटकत निघतो, कुठं बरं होईल, कुठं बरं होईल, ह्याच्यात गेल्यानं बरं होईल का, कशातच गेल्यानं बरं होईल. कशात गेल्यानं बरं होईल हा प्रश्न नाही, आपण कसं केल्यानं बरं होईल हा प्रश्न आहे. आणि तुम्हाला जर करायचं जर जमलं तर कशात जायची गरज नाही. का गरज नाही याचं कारण सांगतो. का गरज नाही याचं उदाहरण सांगतो. तुम्हाला जर वागायला जमलं तर तुम्हाला कोणत्या संप्रदायात जायची गरज नाही. सगळे संप्रदाय तुमच्यामध्ये येतात, सगळे संप्रदाय. एक जाऊ द्या, तुम्हाला असं विचारतो, आपण सत्य बोललं, सत्य बोलायचं प्रण केलं, स्वाध्यायवाले नाराज आहेत का याच्यावर? बैठकीवाले, ओम शांतीवाले, वारकरी, आपण सत्य बोलायचं प्रण केलं समजा, कोणत्या पंथाचे नाराज आहेत तुमच्यावर? याचा अर्थ असा आहे की जेव्हा वागायला शिकाल तेव्हा तुम्हाला संप्रदायात जायची गरज नाही, संप्रदाय तुमच्यामध्ये येतील. हा मोठा प्रश्न आहे. सुंदर उपाय एकच, आपल्यामध्ये येतात सगळं. एकही देव नाराज होणार नाही. तुम्ही ज्या देवाला मानत नाही, पुसत नाही, नाव घेत नाही, ते तरी नाराज होईल काय चांगलं वागल्यावर? कधीच नाही. शनिदेवाचं सांगतात लोक. कोणावर नाराज आहे शनिदेव? त्याची भक्ती करणाऱ्यावर प्रसन्न आहे का? नाही. कोणताही देव प्रसन्न नाही कोणावर. आणि चांगलं वागायला जमलं तर कोणताच देव नाराज नाही तुमच्यावर, एक भी. महादेव नाराज नाही, विष्णू नाराज नाही, गणपती नाराज नाही, शनिदेव नाराज नाही, लक्ष्मी नाराज नाही. एक आलं आचरण जर आलं की सगळे देव प्रसन्न आहेत. सगळे संप्रदाय तुमच्यात आहेत. तुम्हाला संप्रदाय जायची गरज नाही, शोधायची गरज नाही. तर दिक्कत क्या है? अब आचरण की दिक्कत है, ना कोई साधना की दिक्कत नहीं है. गेल्या 20 तारखेला एक कार्यक्रम होता. त्या गावात गेलो तर अशा मुली बसल्या होत्या जवळ. एका मुलीनं विचारली मला, मी राधे राधे म्हणायचं जप करते महाराज, तेच करू की कोणता करू? जप कोणता करतेस याला महत्त्व नाही, जप कशासाठी करतेस आणि कसं राहून करतेस ह्याला महत्त्व आहे. तू राधे राधे म्हण, आंबे आंबे म्हण, शिव शिव म्हण, ओम ओम म्हण, काय बी म्हण, त्याचा इथं संबंधच नाही. ते काय म्हणायचं ते नाही, कसं म्हणायचं, कसं राहून म्हणायचं, प्रश्न ते आहे. आणि ते म्हणाले की मला एक बार तरी वृंदावन जाऊ वाटाले महाराज. कुठं? वृंदावनाला जाऊ वाटाले. चांगली गोष्ट आहे, तुला जाऊ वाटते ना, खूप छान आहे बेटा. पण एक काम कर ना, वृंदावनला तू जाय, पण एक काम कर, वृंदावनला तुला जावं लागते आणि तिथं कृष्ण भेटते, पण तू तुझ्या हृदयाचं वृंदावन जेव्हा करशील तर कृष्ण तुला भेटायला येईल. हे महत्त्वाचं आहे. आपलं अंतःकरण वृंदावनासारखं बनव, कृष्ण आपल्याकडे येतो, सुखे येतो घरा, हे महत्त्वाचं आहे. आपण देवाकडे जाणं हे साधन आहे, साधन. याला साधक म्हणतात. आपण देवाकडे जाणे
साधक. आणि देव आपल्याकडं यासारखं वागणं याला भक्त असं म्हणतात. भक्त म्हणजे काय? सुखे येतो घरात नारायण कोणाच्या? भक्ताच्या. आणि साधकाला देवाकडं जावं लागते आणि देवाला भक्ताकडे यावं लागते. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. परमात्मा आपल्याकडे येतो. आता तुम्ही म्हणाल की असं कुठं पाहिलंय का तुम्ही? देव आल्याची काय खून? तर पहिले हे बघा की पाप गेल्याची काय खून. देव आल्याची खून आपोआप कळते. पाप गेल्याची खून संतांनी सांगितले आणि देव आल्याची खून बी सांगितले. देव दिसत नाही, देव अनुभवल्या जातो. अनुभव करावा लागते, देवाला पाहायचं नसते. देवानं सगळं दाखवलं पण देव दिसत नाही. आणि ज्या दिवशी देव दिसल तेव्हा सगळं दिसत नाही. फार महत्त्वाचं पॉईंट आहे. जोपर्यंत हे सगळं दाखवते देव तोपर्यंत तो दिसत नाही. ज्या दिवशी तो दिसला त्या दिवशी हे दिसत नाही. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होत आहे पुन्हा दिसत नाही मग आता. आणि त्यावेळेसच तुकोबारायांनी आपलं अनुभूती व्यक्त करताना अभंग वाणीतून प्रगट झाले. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे मी माझे हरपले. अरे हे तर राहत नाही, स्वतःच राहत नाही. ठाई जेथीच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे. देव दिसला तर हे दिसत नाही आणि हे दिसतंय तर देव दिसत नाही. तुमच्या आमच्यासारख्यांना काय सांगितलं की हे दिसतंय त्याच्यातच बघा. जे जे दृष्टी दिसे असं मी मार्ग सांगितला आपल्याला. देव बघायचा आहे, देव बघायचा आहे. अरे रे रे. तर देव आल्याची खून आणि पाप गेल्याची खून. मी माझा मुद्दा सोडत नाही कितीही जरी भटकलो तरी. पाप गेल्याची काय खून. तुकाराम महाराज म्हणतात जर आपला अवगुण गेला नाही, बदलला नाही तर समजायचं की पाप अजून गेलं नाही. ते पहिलंच जर असेल अजून बी सत्संग ऐकून तर समजायचं की पाप अजून गेलं नाही. पाप गेल्याची काय खून नाही पालटला अवगुण. अवगुण पालटला नाही. देव आल्याची काय खून. देव आल्याची खून आहे पण थोडी कठीण आहे. जेव्हा तुम्हाला कशातच रुची वाटणार नाही. प्रपंच, संसार, विषय, वस्तू, व्यक्ती, साऱ्या गोष्टीची अरुची पैदा होईल. समजायचं काय देव आला आपल्यामध्ये. आता तुम्ही घरी जाऊन बघा प्रॅक्टिकल
देव आला की नाही. एक एक दोन संपत्तीचं वर्णन आलेलं आहे गीतेमध्ये. दैवासुर संपत विभाग योगो नाम षोडशोध्याय. जर तुम्हाला संसाराची रुची आहे, पदार्थाची रुची आहे, वस्तू व्यक्ती प्रतिष्ठा संपत्ती अमुक तमुक सत्ता. आताच यमुनानं संताचे लक्षण सांगितले. ज्याला आपली पूज्यता डोळ्यानं पाहत नाही, ज्याची कीर्ती ज्याच्या कानाला ऐकवत नाही, रुचीच राहत नाही कशामध्ये. देव आल्याची खून, संताची खून आहे. कसं होईल असं आपलं, केव्हा होईल आपल्या जीवनामध्ये? काही आईची दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. ही दशा प्राप्त करण्यासाठी देवाची प्रार्थना करावी लागली तपब्बराला. किती श्रेष्ठ दशा असेल. तर दैवी संपत्ती आली आपल्यामध्ये तर देव आला आपल्यापाशी, आणि आसुरी संपत्ती आली की आपण देवापासून दूर आहोत. दैवी संपत्तीचे किती आहेत गुण? 26 लक्षणं आहेत. आपल्यापाशी देव आला म्हणून ओळखायचं असलं तर किती किती आहेत त्याला? 26 गुण आहेत ओळखायचे. कोणते कोणते? सुरुवातीचे 1 2 4 सांगा. अभयम, सत्वसंशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थिती. सर्वात पहिला गुण येते देव आला म्हणजे अभयम. अभयम म्हणजे कशाचंच भेव वाटत नाही. हे कशाची खून? देव आल्याची खून आहे. देव दिसायचं नाही, देव येतो आणि ते तुमच्यापाशी येतो. असं तर आलेलंच आहे पण प्रगट झालेलं नाही. आपणाला देवाकडे जायची गरज नाही, आणि आपण देवाकडे जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजे साधक दशा आहे. आणि देव आपल्याकडे येतो तेव्हा त्याला भक्त म्हणतात. भक्त शब्दाचा अर्थ जे देवापासून विभक्त नाही, अलग नाही, त्याचं नाव भक्त आहे. विभक्त म्हणजे वेगळं राहणं. तर हे देवाची खून आहे. हे सगळं कशानं साध्य होते? कोण्या पंथात गेल्यानं? ते सोडत नाही. आता मी सुरुवात जे केली ना त्याला शेवटपर्यंत टिकवणार. कोणता गुरु केल्यानं होते हे? मोठा बघून गुरु केला तर हे होते का? गुरु मोठा बघून करावं का आपण मोठं हो? आपल्यामध्ये काय कमी आहे, आपल्यामध्ये काय अडचण आहे ते दूर करीत जा. गुरु तुमचा शोध घेत येते, देव तुमचा शोध घेते. बस. अडचण आपलीच आहे का बाहेरली आहे? आता आपल्याला काय कळालं आजच्या सत्संगमधून? अडचण कोणाची आहे? स्वतःचीच अडचण आहे, बाकी बाहेरली कुठलीही अडचण नाही. स्वतःचीच अडचण आहे. स्वतःच आपण आपले शत्रू झालेले आहोत. असं कित्येक वेळेस शास्त्रामध्ये अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आपणा घात करू शत्रू झालो मेदा वेदार तू तो कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे आदी आदी. माझा मीच झालो शत्रू कैचे पुत्र दारा कैचा मित्रू कासे या घातला पसारू अहो जगद्गुरू तुका म्हणे आदी आदी. खूप प्रमाण आहे. भगवद्गीतेकडे जर आपण वळलं तर तेच सांगते. आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना. आपणच आपले बंधू आहोत, आपणच आपले शत्रू आहोत. मित्र आहोत, शत्रू आहोत.
मग सोडवाव कोण कोणाला? अर्जुनाला हसून सांगतात कृष्ण, हसून कृष्ण बोलिला. अरे रे रे अर्जुना, कोण कोणाला सोडवते यार? उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम अवसादयेत. आत्मैव ह्यात्मनो बंधु आत्मैव रिपुरात्मनः. तो हंसोने श्री कृष्ण बोले, तुझे नवल नाहे बोल. अरे कोण कोणाला सोडवते? कोण दिजेल कवणे अद्वैती इये. द्वैतामध्ये एकानं दुसऱ्याला सोडवायचं, धरायचं, पकडायचं, सोडायचं राहते. अद्वैतामध्ये कोण कोणाला द्यायचं राहते, कोण कोणाला घ्यायचं राहते. आता सांगणे पुसणे दोन्ही नाही. खूप पुढची चर्चा झाली आता थोडी, पण काय करणार, चर्चा करावंच वाटते महाराज. आणि आनंद येते त्याच्यामध्ये बोलत बोलत. हे एवढाच अर्धा तास का होईना त्या स्थितीमध्ये जाता येते ना. इथून उतरल्यावर त्याच्यातून बी उतरायचंच काम आहे. पण हे एक स्टेज असा आहे की माणसाला खूप उंच घेऊन जाते. बोलणाऱ्याला, ऐकणाऱ्याला जयाचेनी संगे ब्रह्मभाव भ्रांता शिपाई. ऐकणाऱ्याला बी त्या स्थितीला घेऊन जाते. पण दुर्दैव असं आहे की आता आपण ज्या स्थितीमध्ये आलो ना तिथं टिकून राहत नाही, पुन्हा खाली उतरतो आपण. हा हे कशानंच मिळत नाही. आता ज्या स्टेजला आपण आलो, ऐकत ऐकत, बोलत बोलत, हे पुन्हा आपण तिथून उतरणं गेलं ना, झालं आपलं कामच झालं. तेच अवघड आहे. तर असं हे अद्वैत सिद्धांत आहे. अद्वैतामध्ये कोण कोणाला द्यायचं आहे असो ही चर्चा आहे. सीताशुद्धी हनुमानजीने केली, रामकथा सांगितली. फळं खाण्याचा विचार घेऊन हनुमानजीनं सारं वन विध्वंस केलं. 14,000 किंकर, 80,000 बनकर काय असे ते मारले. रावणानं एक वानर येऊन एवढा विध्वंस केल्याचं कळालं. गावातले लोक बोलायला सुरू केले. एक वानर आणि एवढे लाखो लोक, हजारो लोक राक्षसाला मारते. त्याच्यात नाथ महाराजांनी एक विचार सांगितलेला आहे की संख्या जास्त होती राक्षसांची आणि सत्य होतं हनुमानजीचं. तर सत्यापुढे संख्या नगण्य आहे, टिकली नाही. 80,000 बनकर, 14,000 किंकर, बलाढ्य रणयोद्धे, रणशूर, शस्त्र अस्त्र विद्या पारंगत असलेले काहीच करत नाही. विचित्र आहे जिंदगी आपली. तर ते सीता नांगरानं निघाली ना, मेहनत करून निघाली का? मेहनत करून आलेली सीता लक्ष्मी त्यांनी देवाला दिली. आता एक सांगा तुम्ही, सीता म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे धन संपत्ती. कोणाला दिली? रामाला. रामाला म्हणजे देवाला. मग देवधर्म करायचा असेल तर मेहनत करून कमवून करावं की सातारा लुटून पुण्याला दान करावं? चंदा करून पुण्य करावं की मेहनत करून पुण्य करावं? सांगा ना प्लीज एक बार. जनकानं कसं केलं? मेहनत केली, नांगर धरलं, नांगरानं काढलं. नांगरानं आता तुमच्याकडे जे बी शेतकऱ्याकडे आहे ते कशानं निघाली लक्ष्मी?
नांगरानंच निघाली, नाही निघाली, शेतातून आली ना. किती धन्य आहे ते. आता ते लक्ष्मी त्यांनी देवाला दिली. ज्यांनी लक्ष्मी मेहनत करून काढली ते कीर्तिमान झाले, विकास झाला त्यांचा. जनक राजाचा मेहनत करून ज्यांनी लक्ष्मी प्राप्त केली ते कीर्तिमान झाले, यशस्वी झाले, विकास झाला. आणि ज्यांनी फुकट लक्ष्मी पळवून नेली त्याचा विनाश झाला रावणाचा. याने मेहनत करून नेलं का फुकट नेलं? मग तुम्हाला आम्हाला पैसे फुकट भेटावं वाटाले का मेहनत करावं वाटाले? सरकारकडून भेटावं फुकट, सासऱ्याकडून भेटावं फुकट, कशातून बी भेटावं फुकट. आता फुकट नेणाऱ्याची दशा काय झाली? मग आपलं काय होणार? हे पॉईंट. रावणानेही लक्ष्मीच नेली, पण कशी नेली? मेहनत करून फुकट नेली. आणि ते बी फुकट नेली, मेहनत तर केली नाही. नेली तर नेली साधूचा वेश घेऊन नेले. आता कशी न्यायालयात? आता मला असं बोललं की नेरच समजाले लोक. आता एवढं सत्य आहे, एवढं स्पष्ट आहे. रावणानं सीता नेली, आता कोण न्यायली? साधू वेशामध्ये धन लक्ष्मी नेली, आता आपली लक्ष्मी कोण न्यायालय? कोण्या वेशात? सांगा ना एक बार, तुमचा आवाज तरी होईल. किती मोठी अडचण आहे. महाराज झाल्याशिवाय तुम्ही पैसे देताव का? महाराज झाल्याशिवाय सीता भेटली का त्याला? धन आत्ता बी जर लक्ष्मी काढायची असेल तर काय होऊन यावं लागले? साधूचाच वेश घेऊन तुमचं धन लुटण्याचं काम चालू आहे. साधूचाच वेश घेऊन. वेश साधूचा आहे, परंतु आहे कोण? एक मार्ग विचार. चला आता वाढून जाईल तर मग दिवस पुरणार नाही. तर ठीक आहे. तर रावणाचं शक्ती क्षीण झाली. मला हे सांगायचं होतं. कशामुळे झाली? पापामुळे झाली. आई ती लक्ष्मी घेणाऱ्याची शक्ती क्षीण झाली. विचार करा तुम्ही बी. हुंडा घेणाऱ्यांनी, दक्षिणा घेणाऱ्यांनी, पैसे घेणाऱ्यांनी विचार करा. आई ती लक्ष्मी जे बी घेईल ते रावणाची दशा झाल्याशिवाय राहत नाही. मर्जी कोणाची? क्षीण झाली. अख्खिया पाठवून दिला. जंबुमाळी मेला. खूप कला दाखवली पण टिकला नाही हनुमंतापुढे. मग अक्षय कुमार, काय म्हणतात त्याला, अखया, त्याला पाठवून दिलं. त्यानं म्हणला मी मारतो वानराला, पकडून आणतो. मग 4 बाजूला 4 दळ उभा केले, 4. आणि आकाशामध्ये एक असं 5 ठिकाणी हनुमानजीच्या 5 दिशेनं असं सैन्य उभं केलं आणि युद्धाची सुरुवात झाली. अखया. आणि शेवटी खूप त्यांनी माया चालवून बघली, यंत्र मंत्र तंत्र सगळंच केलं, फेल सगळं. कशापुढे? जिथं सत्य आहे, जिथं धर्म आहे, जिथं न्याय आहे, जिथं नीती आहे, जिथं नियम आहे, जिथं देव आहे, तिथं हे सगळं व्यर्थ झालं. अखया बी मेला, संपला. आपला सत्संग बी संपला. अखयाला मारूत आज, आणि पुढच्या वेळेस अजून काय काय होईल ते पाहू आपण. धन्यवाद. काय सांगितलं की काय नाही की मला आता आठवण राहत नाही. परत तुम्ही कोणी मला विचारलं तर पुन्हा सांगा. कोण्या विषयावर मी बोललो हे नंतर तुम्ही सांगायचा प्रयत्न करा. ठीक आहे ना? खूप धन्यवाद. हां, यमुना बऱ्याच दिवसाला आली आणि इतक्या दिवसाचं कडतच काढले ते, पुरंच सांगून टाकले ते. धन्यवाद सगळ्यांना. तर आज
काही लोक संख्याकडेच बघाले, संख्याकडे बघू नका, विषय बघा, आहे की नाही? संख्या बघू नका प्लीज. आता काय होईल, आता एक काम करा, उरलाच भात तर देऊन टाका कुठेतरी. आता माऊली कोणाला तर देऊन टाका भात. लोक म्हणतील केलाय की काय, नाहीच तर कुठलं देणार तुम्ही. आपला भात वाटोळं होणार नाही, आपणाला भात कमी पडणार नाही, ना कमी पडायचं नाही ना वाटोळं व्हायचं नाही. अरे असलं सत्संग कोणी दुनियात बी तुम्ही बघितलं नसतं कुठं. तिथं कशाचीच चिंता नाही. हाय पाण्याचे डबे आहेत का, बस तेवढं पाणी प्या, स्मरण करीत करीत जागरला. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. सियावर रामचंद्र भगवान की जय.